आज आपण करतोय सगळ्यांचा फेवरेट पिझ्झा. तर त्यासाठी ना मी 3 वाट्या मीडियम साईजच्या मध्यम वाट्या मैदा घेतलेला आहे. तो चाळून घ्यायचा. 1.5 चमचा ड्राय इस्ट घेतलेलं आहे, ते इझिली कुठं पण मिळतं. आणि 1 चमचा साखर घेतलेली आणि मीठ थोडंसं चवीनुसार अर्धा चमचा घेतलेलं आहे. तर त्यासाठी नाही का भांड्यात आहे ना पाणी घ्यायचं, थोडंसं अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात ना हे साखर टाकून घ्यायची. साखरेमुळे ना ईस्ट लवकर हे होतं, ते विरघळून घ्यायची साखर. आणि त्याच्यातच मग परत ते ईस्ट टाकून घेतलं 1.5 चमचा आणि हे 10 ते 15 मिनिट असं मिक्स करून झाकून ठेवायचं. आणि हे प्रमाण आहे ना 2 मोठे साईजच्या पिझ्झासाठी. आता हे 10 मिनिटांनी पाहिलं तर हे झालेलं आहे परमनंट. तर त्याच्यासाठी ना आता परत आपण मैदा टाकून घेतला. मीठ आहे ना नंतर टाकायचं, मिठाने लवकर ॲक्टिवेट नाही होत ते ईस्ट, म्हणून आता मैदा टाकून घेतला आणि नंतर मीठ टाकायचं. आता साखरेने लवकर ॲक्टिवेट होतं. आता हे मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि सगळं मग आता हाताने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तर डो आहे ना असा जास्त लूज पण नाही आणि जास्त असा घट्ट एकदम कडक पण नाही करायचा. असं मीडियम साईजच्या आपण पोळ्यांना कसं पीठ भिजवतो त्या टाईपमध्ये करायचा. त्याच्यापेक्षा थोडासा लूज ठेवला तरी चालेल. आणि एकसारखं एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं. आता हे पाणी ना अंदाजाने हळूहळू टाकायचं, एकदम नाही ओतायचं. जसं लागेल तसं थोडं थोडं टाकून. आता हे बऱ्यापैकी मळून झालेलं आहे. पण आता आहे ना ह्याचं आहे ना असं चांगलं मसाज करायचा, थोडंसं तेल टाकायचं आणि चांगलं हे करायचं, म्हणजे तो छान हे होतं. आता हे असंच झाकून ठेवायचं, परत गोळा करून व्यवस्थित झाकून ठेवायचा परत अर्धा ते 1 तासासाठी. इकडं सॉस करण्यासाठी ना चांगले मीडियम साईजचे मध्यम आकाराचे आहेत ना लाल टोमॅटो पाहून घ्यायचे. त्याचे तोंड काढून घेतले आणि अर्धे चिरून घेतले. ह्याच्यापेक्षाही लाल टोमॅटो असले तर चांगलंच आहे. आता एका पॅनमध्ये तेल टाकलं आणि हे असे आडवे ठेवायचे, म्हणजे ना असे केल्याने ना तेलात ते परतले गेले ना. थोडंसं लसूण टाकलेलं आहे आणि त्याच्यावर हे टोमॅटो ठेवले. असं केल्याने ना ते टोमॅटो आहे ना आतून आहे ना असे चांगले हे होतात, त्याचा फ्लेवर छान येतो मग सॉसचा. तर हे टोमॅटो सगळे टाकून घेतले. जवळजवळ 7 ते 8 टोमॅटो टाकलेले इथे चिरून. त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं म्हणजे चांगले शिजतील. आता हे टोमॅटो शिजले, त्याचं साल काढून घ्यायचं. ह्याला आपोआप पाणी सुटलेलं आहे, आपण मीठ टाकलं ना त्याच्यामुळं ते चांगले म्हणजे सॉस बनवण्यासाठी त्याचं हे होईल. वरून दुसरं पाणी टाकायची गरज नाही पडणार आणि थोडासा लिक्विडी सॉस होईल ना मग. तो परत आटवून घ्यायचा. मग आता हे मिक्सर करायचं. त्याच पॅनमध्ये परतून म्हणजे शिजवून घ्यायचा सॉस. ह्याच्यात शिजताना ना त्यात चिली फ्लेक्स टाकला अर्धा चमचा आणि पिझ्झाचा मेन हे साहित्य ऑरेगॅनो, त्याने चांगले फ्लेवर येतो. आता हे चांगलं सगळं व्यवस्थित शिजवून घेतलं सॉस. इकडं आता तो किती छान हे झालेलं आहे. आता त्याला आहे ना असं बोटाने हे करून त्याच्यातली हवा काढून घ्यायची. किती फ्लफी एकदम फुललेलं होतं, व्यवस्थित हे झालं त्याचं.
व्यवस्थित परमनंट झाला तो. आता त्याचे असं हाताच्या ह्याने त्याच्यातली हवा काढून हे करून मळून घ्यायचं व्यवस्थित परत. आता आपल्याला जर छोटे पिझ्झा करायचे असतील तर ह्याच्यात 4 होतील आणि जर मीडियम म्हणजे मोठ्या साईजचे करायचे असतील तर 2 होतील. तर मी ना हे असे 2 गोळे करून घेतले आणि ते परत आहे ना अशा हाताने ना खालून गोल करून घ्यायचा असा. तुम्ही हे व्यवस्थित पाहून घ्या असं आणि मग परत ते 10 मिनिटसाठी ठेवून द्यायचे असे. आता एकाच भांड्यात ठेवलं तर ते दोन्ही एकमेकांना चिकटतील, मग वेगवेगळ्या भांड्यात ठेवलं तरी चालेल ते. दहा मिनिट ठेवल्यानंतर ते परत असं काढून खाली थोडं पोळपाटला किंवा कोणत्याही मोठ्या ह्याच्यावर असं थोडंसं पीठ टाकून हाताने असं लांबवून घ्यायचं किंवा मग लाटण्याने लाटलं तरी चालू शकतं. तुम्हाला जसं इझी वाटेल तसं. त्यासाठीच पीठ आहे ना नरम करायचं, जास्त असं कडक नाही बनवायचं मळतानाच. असं हातानेच शक्यतो असं लांबवून घ्यायचं हाताला हे करून. आणि तसं तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर थोडंसं लाटण्याने हे केलं तरी चालू शकतं. एकदम बाहेर मिळतात ना डॉमिनोजचे वगैरे तसाच पिझ्झा झाला होता. काहीच फरक वाटत नव्हता. बाहेर आपण एवढे एका पिझ्झासाठी 300-400 रुपये देण्यापेक्षा इथं 100 ते 150 रुपयात 2 पिझ्झा होतात. आणि खायला पण आपल्या स्वतःच्या हाताने केलेल्याची चव आणि समाधान ते वेगळंच असतं. तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा. असे लांबून घेतले. जास्त जाड पण नाही ठेवायचं आणि मी काय केलं चाळणीत हे केलं. आता तुमच्याकडे जर असं दुसरं मोठं काय असेल तर त्याच्यात करू शकता. पण मी ना चाळणीला होल आहेत ना म्हणून मी चाळणीत केलं, म्हणजे कारण ओव्हनमध्ये नाही, हा कढईत केल्यामुळं. आता हा सॉस आहे ना व्यवस्थित लावून घ्यायचा सगळीकडून. सॉस पण छान झाला होता. तर आता त्याच्यासाठी ना मी काय काय घेतले वरतून, मका पण टाकू शकतो, पनीर पण टाकू शकतो, पण आता माझ्याकडे जे होतं ते टाकलं मी. त्याच्यासाठी ना आधी ना मोझरेला चीज पसरून घेतलं. हे पण इझिली बेकरी वगैरे मध्ये मिळतं, किंवा नसेल आपल्याला नाही मिळालं तर आहे ना प्रोसेस चीज वापरलं तरी चालेल. आता हे टाकून घेतल्यानंतर आहे ना याच्यावर भाज्या ठेवायच्या. आता आहे ना मी रेड सिमला मिरची टाकू राहिली, माझ्याकडे होती, आणि ग्रीन सिमला मिरची. रेड आणि ग्रीन ह्याच्यात मका असेल चांगली स्वीटकॉर्नचे दाणे किंवा मग पनीर, तुमच्या आवडीने तुम्ही काही पण हे करू शकता. नॉनव्हेजचं पण करू शकता. कांद्याचे असे चौकोनी स्लाईस करून घेतले ते ठेवले. आता त्या भाज्या ठेवल्यानंतर आहे ना परत आता हे प्रोसेस चीज मी आधी ना मोझरेला चीज हे केलं होतं, आता हे प्रोसेस चीज किसून टाकलं वरून. त्याच्यामुळे ना एकदम असं नाही का जसं बाहेर मिळतो ना तसाच पिझ्झा झाला होता. परत थोडेसे चिली फ्लेक्स हे करून घ्यायचे. आता समजा बेसिल लीव्हज, ऑलिव्ह असतील तुमच्याकडे तर तुम्ही त्याच्यावरती ठेवू शकता, पण नसेल तर त्याची काही कमी पण जाणवली नाही. असाही छान झालता खूप. आता मी एका कढईत आहे ना, लोखंडी कढईत आहे ना मीठ ठेवलं. बेकिंगचंच मीठ आहे हे म्हणा ना.